Preview. आप सभी का स्वागत है महाराष्ट्र न्यूज टुडे। जैसा हमने आपसे कल वादा किया था कि पैठन गेट मामले में जो भी अपडेट रहेंगी हम आपके सामने लाने की कोशिश करेंगे। इस पर हमने पूरी 3 रिपोर्ट की है। आज का जो मामला है इसमें जो पंकज अतुलकर सर जो डीसीपी है उन्होंने जानकारी दी कि ये पूरा क्या केस रहा, इसमें जो लोग अरेस्ट हुए हैं उनके बारे में। जो ये पूरा मामला रहा उसको लेकर शहर गरमाया हुआ है। कुरैशी बिरादरी इसके ऊपर बहुत नाराज है। तो शहर में कुछ जगहों पे कुछ छुटपुट घटनाएं भी हुई है, पर अभी सभी शांतता बनी हुई है। देखिए इस पे डीसीपी अतुलकर सर ने हमें क्या कहा। सर, रात्री नेमका पैठण गेट परिसरात काय घडला होता आणि रात्री काय कारवाई केली आणि आज काय घडलं दिवसभरात आणि त्याच्यात काय कारवाई केली? काल रात्री 10 नोव्हेंबर रात्री 10:15चे सुमारास पैठण गेट परिसरात एक मर्डरची घटना झाली। त्यामध्ये जे आरोपी होते ते टोटल 4 आरोपी आम्ही नुकतेच 3 तासात अटक करून टाकले। गुन्हा दाखल करून आम्ही तपास सुरू करण्यात आलेली आहेत। तसेच कालची घटनामध्ये जे मयत होते त्यांचा आज अंत्यविधी होता। अंत्यविधी आपले अराउंड 4-4:30 वाजेचे सुमारास संध्याकाळी आज संपला। ते संपल्यानंतर काही बदमाश जे एलिमेंट्स आहेत त्यांनी एक एरियामध्ये जाऊन काही 2 व्हीलर्स पाडण्याचा प्रयत्न केला। तर ते माहिती आम्हाला जसं मिळाली विदिन 10 मिनिट आमचा पूर्ण स्टाफ तिकडे पोहोचला आणि आम्ही ते सिच्युएशन कंट्रोलमध्ये आणली। त्याच्यानंतर आम्ही आमचे पूर्ण स्टाफ पोलीस स्टेशनचा स्टाफ, सिटी पोलीसचा स्टाफ, राईट कंट्रोल पोलीस, क्विक रिस्पॉन्स टीम हे सगळं घेऊन पूर्ण आमचे सिल्लेखाना तसेच पैठण गेटची हद्दीमध्ये पेट्रोलिंग केली आहेत। हे पेट्रोलिंग आपले शहराचे लोकांमध्ये कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर याच्यासाठी करण्यात आलेली आहेत आणि आम्ही सगळ्यांना विनंती करतो की आपल्याला जर काही आपल्याकडे काही माहिती असेल, आपल्याला काही भीती असेल, तात्काळ आपण पुलिसला संपर्क साधवावा। ये पूरा मामला रहा। शहर का माहौल थोड़ा गरमाया हुआ है, पर अभी सब कंट्रोल में है। इस खबर पे आप क्या राय रखते हैं हमें कमेंट कर ज़रूर बताएं। मैं शहाब यासीन, महाराष्ट्र न्यूज़ टुडे, औरंगाबाद।